कुमारी भूमिका मी हिला अगोदर बघितलं नव्हतं, पण 25 नोव्हेंबर 2020 रोजी जेव्हा ती गुवाहाटी येथे जाऊन तिने घवघवीत यश संपादन केलं, त्यावेळेस ती प्रथम कोथळीला आली आणि ते येऊन माझ्या घरी तिने भेट दिली, आईचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मी तिला ओळखायला लागलो. साहजिकच असते की जेव्हा एखादी महिला एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा प्रगती करते तेव्हा ते 100% त्याच्यामध्ये ते प्रसिद्धी होते. आपल्या महिलांसाठी आपण बघितलेलं आहे की मुक्ताईनगर तालुका महिलांसाठी देशातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे की आपल्या मुक्ताईनगरच्या महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या पण एक महिला आहेत. दुसरी अभिमानाची गोष्ट आहे की मुलगी ही कोथळीची भूमीतील, तिचं नाव पण भूमिका आहे. त्यामुळे ते यशस्वी पुढील पाऊल या कोथळीकरांच्या आशीर्वादाने आणि या मुक्ताईनगरच्या परिसरातील लोकांच्या आशीर्वादामुळे तिचे पुढील यशस्वी वाटचालसाठी तिला सर्वांकडून शुभेच्छा. मला लाईव्ह ट्रेडच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की कोथळीची मुलगी आंतरराष्ट्रीय स्तरावरती तिचा 3रा क्रमांक आला. पण प्रथम लाईव्ह ट्रेनच्या माध्यमातून मला ही माहिती माझ्या शेतावर मी काम करत असताना मला मिळाली. त्याचा खूप आनंद झाला. मी कोथळीचा पोलीस पाटील असल्याने मला माहिती किंवा गावातील गौरवस्पद कामगिरी असल्याने अभिमान बाळगणे हे साहजिकचरित्या हे आपलं कर्तव्यच असतं. प्रथम मी तुम्हाला सांगतो की तिचे आजोबा स्वर्गवासी विनायक महादू नेते हे एक शेतकरी होते. शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवला. त्यानंतर त्यांना 3 मुलं झाली. त्याच्यातील एक संजय विनायक नेते हा त्यांचा एक मुलगा होता. तो प्रथम मुक्ताईनगर परिसरामध्ये शहरामध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर तो चाळीसगावला एका ट्रॅक्टरच्या एजन्सीमध्ये काम करू लागला. त्यानंतर तो परिवार नाशिकला एक जॉन्डियर ट्रॅक्टरच्या कंपनीमध्ये काम करत असताना त्यांची मुलगी 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण घेत असताना नॅशनल कॅम्ब्रिज स्कूलमध्ये ते शिक्षण घेत होती. 8वीमध्ये असताना तिला गुरुजन, तिचे वडील यांच्या मार्गदर्शनाने ती गुवाहाटी येथे प्रथमच धावपट्टी या खेळात जाऊन तिने 2रा क्रमांक मिळवला. तिथे तिने कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर गुवाहाटी झाल्यानंतर ती पाटणा, वाराणसी, गोरखपूर या ठिकाणी तिने आपले घवघवीत यश संपादन केले. त्या ठिकाणी तिने पदकही मिळवले. आता नुकतेच तिची बहरीन देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळताना तिचा 3रा क्रमांक आला. तिने ब्रांझ हे पदक तिने मिळवलं. ही माहिती लाईव्ह ट्रेंडवर झळकतात सर्व मुक्ताईनगर परिसरामध्ये सर्व आनंद उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क केला, संजय नेते यांच्याशी संपर्क केला. त्यांनी त्या गोष्टीचा दुजोरा आम्हाला दिला की परत संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजता तिचा रिले शो त्या देशामध्ये होणार आहे. त्या देशामध्ये शो करत असताना ती 2रा क्रमांक तिने मिळवला आणि त्याचे लाईव्ह ट्रेनच्या माध्यमातून आम्हाला ही बातमी सतत ती मिळत राहिली. पूर्ण परिसरामध्ये मुक्ताईनगर तालुक्यामध्ये तत्पूर्वी कोथळी गावामध्ये नागरिक, महिला यांच्याकडून तिला पूर्ण पुढच्या भविष्यामध्ये असंच यश संपादन करो अशी आम्ही मुक्ताईचरणी प्रार्थना करतो. आणि मुक्ताईनगर परिसर म्हटला म्हणजे राजकीय स्थिती बळकट असल्यामुळे तिला अजून एक वाव मिळेल अशी मी पोलीस पाटील म्हणून मी आशा करतो. काय सांगणार आपण आपल्या एका मुक्ताईनगरलाच लागून असलेल्या एका गावातील मुलगी आज आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक पटकवून प्रथम आलेली आहे. हे आपल्या तालुक्यासाठी एकदम आनंदाचा विषय आहे. त्याबद्दल तुम्ही समाजसेवक म्हणून काय सांगणार? आज अभिमानाची बाब आहे. गर्वाने आम्ही सांगतो कुमारी भूमिका नेते ह्या प्रॉपर कोथळी गावच्या रहिवासी असून त्यांनी आपल्या देशासाठी जे 200 मीटर धावणे आंतरराष्ट्रीय
स्पर्धेमध्ये त्यांनी जे कांस्य पदक आपल्याला मिळवून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी दीदींचे अभिनंदन करतो. आणि आज ही गर्वाची बाब आहे आपल्या देशासाठी, आपल्या मुक्ताईनगर तालुक्यासाठी. तरी आपल्या आदिशक्ती मुक्ताईच्या कृपेने आपल्या रावेर लोकसभेमधून रक्षाताई खडसे या केंद्रामध्ये क्रीडा मंत्री आहे. तरी आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने ताईंना विनंती करतो की आज हा प्रसंग आला आहे, आपल्याला आपल्यामधल्या विद्यार्थ्यांना एक चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी त्यांनी क्रीडा संकुल मुक्ताईनगर तालुक्याला चांगल्या दर्जाचं मिळवून द्यावे अशी मी नागरिकांतर्फे विनंती करतो आणि दीदीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. एक भारत श्रेष्ठ भारत. जय हिंद, जय महाराष्ट्र.